बदलापूर शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता। या गुणगौरव सोहळ्याला मोठ्या संख्येनं विद्यार्थी आणि पालकांनी हजेरी लावली होती। हा गुणगौरव सोहळा संपल्यानंतर मात्र बदलापूर शहरातील भाजप आणि शिवसेनेमधील वाढत्या राजकीय तणावाची प्रचिती आली। बदलापूर शहरात सध्या भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये राजकीय तणाव प्रचंड वाढलाय। हा राजकीय तणाव इतका विकोपाला गेलाय की त्यामुळे बदलापूर शहरातील पालिका निवडणुकांमध्ये महायुतीची शक्यता धूसर झाली आहे। आगामी बदलापूर पालिका निवडणुकीत शिवसेनेची सत्ता येईल असं शिवसेनेचे नेते उघडपणे सांगतायत। यावर भाजप आमदार किसन कथोरे यांनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटाला इशारा दिलाय। येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा आदेश आल्यानंतर तो मानणार आहोत, मात्र जे खानदानी असतील त्यांच्यासोबत महायुती करू असा इशारा भाजप आमदार किसन कथोरे यांनी दिलाय। निश्चितपणे महायुतीचा आमचाही प्रयत्न आहे, महायुती करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे। त्यामुळे निश्चितपणे महायुती आदेश आल्यानंतर आम्ही मानणार आहेत, पण महायुती कोणती खानदानी असतील त्यांच्याबरोबर। बदलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गुणगौरव सोहळ्याला आमदार उपस्थित होते। त्यावेळी त्यांनी महायुतीबाबत भाष्य केलं। एकंदरीत सध्या शिवसेना आणि भाजपा पालिका निवडणुका सोबळावर लढण्याची भाषा जरी करीत असले तरी पालिका निवडणुकीतील निकालानंतर किसमे कितना है दम हे स्पष्ट होईल। पब्लिक मीडिया, बदलापूर।